तर जे.पी. नड्डा हे लालबागच्या चरणी लीन होताना आपल्याला दिसून येत आहेत आणि त्याची ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। त्यांच्यासोबत पंकजा मुंडे आपल्याला दिसत आहेत, आशिष शेलार दिसत आहेत, प्रवीण दरेकर सुद्धा दिसून येत आहेत आणि इतरही भाजपचे नेते आहेत आणि आपल्या कॅमेऱ्याला ते हाय करताना आपल्याला दिसून येत आहेत। लालबागच्या राजाच्या इथली ही दृश्य आपण लोकशाही मराठीवर बघू शकताय। या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे गणेश भक्तांची आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हेही गणपती दर्शनासाठी मुंबईमध्ये आहेत। मुंबईमध्ये ते आज वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेटी देणार आहेत आणि त्यामध्येच लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून लोक येत असतात आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा हेही या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते दर्शन घेताना दिसून येतात। तेव्हाची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। लालबागच्या राजाच्या चरणी लीन होताना जे.पी. नड्डा आपल्याला दिसून येत आहेत। जे.पी. नड्डा नेमकं काय मागणार, लालबागच्या राजाकडे काय साकडं घालणार याविषयी सुद्धा उत्सुकता आहे। दरम्यान राज्यामध्ये काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यात विधानसभेला चांगलं यश भाजपला यावं असंच काहीसं साकडं ते बाप्पाला घालत असतील। दरम्यान आताची थेट दृश्य आपण बघितली तर एकीकडे लालबागचा राजा या ठिकाणी विराजमान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दररोज वेगवेगळे नेते असतील, सेलिब्रिटीज हे लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत असतात, आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि आज जे.पी. नड्डा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते प्रार्थना करताना दिसून येत आहेत। पंकजा मुंडे त्यांच्यासोबत आहेत, प्रवीण दरेकर त्यांच्यासोबत दिसत आहेत, भागवत कराड असतील किंवा इतरही जे नेते आहेत, आशिष शेलारही त्यांच्यासोबत आहेत आणि भाजपचे इतर नेते आपल्याला दिसत आहेत। मंगलप्रभात लोढाही या ठिकाणी आहेत आणि सर्वच भाजपचे नेते या ठिकाणी आलेले आहेत कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे.पी. नड्डा, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत आणि या पार्श्वभूमीवर जे.पी. नड्डा यांच्या या मुंबई दौऱ्याकडे लक्ष असतानाच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते पोहोचले। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। लालबागच्या राजाच्या चरणी लीन होताना ते पाहायला मिळाले, प्रार्थनाही त्यांनी केलेली आहे। त्यांच्या पत्नीही आपल्याला या ठिकाणी त्यांच्यासोबत, त्यांचे कुटुंबीय आपल्याला दिसून येत आहेत जे.पी. नड्डा यांच्यासोबत आणि भाजपचे नेतेही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यासोबत आहेत, मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत। त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। दरम्यान लालबागच्या राजाच्या मंडळाकडून ही पुस्तिका भेट दिली जाते जे.पी. नड्डा यांना, तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। जे.पी. नड्डा हे आपल्या कुटुंबियांसमवेत या ठिकाणी पोहोचले, त्याचबरोबर त्यांचा पक्ष भाजपचे नेते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। पंकजा मुंडेही नतमस्तक होताना आपल्याला दिसून येत आहेत लालबागच्या राजाच्या चरणी, तेव्हाची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। दरम्यान हे नेते मंडळी या ठिकाणी भेट देत असताना लोकांची मात्र लगबग आहे त्यांचे फोटो काढण्यासाठी। सर्वांनी आपापले मोबाईल उंचावल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। दरम्यान आता इथून जे.पी. नड्डा प्रस्थान करताना दिसत आहेत, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले होते थोड्याच वेळापूर्वी जे.पी. नड्डा, त्यांच्यासोबत भाजपचे इतरही नेते आहेत। दरम्यान मुंबई दौरा हा त्यांचा महत्त्वाचा मानला जातोय कारण लोकसभेला भाजपला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं राज्यामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर आता विधानसभेची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाहीये। त्यामुळे आता कशा पद्धतीनं रणनीती आखणार याकडे लक्ष आहे, कशा पद्धतीनं भाजप विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा खेचून आणण्यासाठी काम करणार याकडेही लक्ष आहे आणि अशामध्येच जे.पी. नड्डा यांचा हा जो मुंबई दौरा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। लालबागचा राजा प्रसिद्ध गणपती बाप्पा याचं दर्शन थोड्याच वेळापूर्वी त्यांनी घेतलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।